हाय, आज आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहोत तोंडाला चव येण्यासाठी. इथे मी शेंगदाणे घेतले, ते आपण भाजून घेणार आहोत. शेंगदाणे छान प्रकारे लाल होईपर्यंत भाजून घेऊ. आपले शेंगदाणे आता भाजून घेऊया. चला, शेंगदाणे छान लाल भाजेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता याचा चट आवाज येतो ना, म्हणजे आपला शेंगदाणा भाजतोय, हे त्याचं साईन असतं. आपले शेंगदाणे आता भाजून झाले. एका प्लेटमध्ये त्याला काढून घेऊ. हे आपल्या हिरव्या मिरच्या आहे, याला थोडंसं खाली वर परतून घेऊया, म्हणजे त्या सॉफ्ट झाल्या, म्हणजे लवकर बारीक होतं आणि त्याचा तिखटपणा पण कमी होऊन जाईल. हे आपले भाजलेले शेंगदाणे, त्याचे आपण आता टरफल काढून घेणार आहोत. टरफल ही अशी थोडं दाब न देतात, थोडा असा त्याला मारून आपण त्याचे टरफल काढू शकतो, किंवा हाताने चोळल्यावर सुद्धा पटकन निघतात. ही स्माइली शेपची चपाती मी माझ्या मुलासाठी बनवली आहे. याला मी शेंगदाण्याची चटणी लावून त्याला देणार आहे. त्याला खूप छान आवडते आणि त्याची फेवरेट आहे. इकडे आपल्या मिरच्या पण थोड्याशा गरम झाल्या. आता त्यात एका डिशमध्ये काढून घेऊ. हे आपण शेंगदाण्याचे थोडे साल काढून घेतले. ह्या मिरच्या आणि हा लसूण, हे ते पण आता आपण मिक्सरला बारीक पेस्ट करू, म्हणजे बारीक नाही, ओबडधोबड पेस्ट करून घेऊ. लसूण टाकूया. इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. मिरच्या पण मी इथे जास्तच घेतल्या आहे. तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे आपले भाजलेले शेंगदाणे, ते पण यात टाकू आपण. मीठ टाकूया आणि याची मिक्सरला भरड तयार करू. हे इथे मी गरम वाटण तयार करून घेतले. ते आता इथे मी गरम करायला तवा ठेवला आहे. आता त्यामध्ये तेल टाकून ते छान परतून घेऊ. एक पळी तेल टाकून आणि एक अर्धी, असं 1.5 पळी तेल टाकले. आता यात ते वाटण टाकून देऊ. आता हे छान प्रकारे मिक्स करून घेऊ तेलामध्ये. ही आपली मिरची आता छान प्रकारे तळून झाली आहे. आता हे एक साईड काढून घेऊ आणि सर्व करून दाखवते तुम्हाला एकदा मी. ही आपली शेंगदाण्याची झणझणीत मिरची तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुकिंग ॲट ग्रोइंग विजयला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणीला पण पाठवा. हे पाहू शकता आपल्या इथे झणझणीत शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तोंडी लावायला पण छान असते, किंवा एखादा कोणी आजारी पडला असेल तरी तोंडाला चव नसेल तरीही तुम्ही त्याला देऊ शकता. त्याच्या तोंडाला एकदम चव येईल. नक्की ट्राय करून पहा अशीच भन्नाट रेसिपीसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.